त्याच्यानंतरचा गुण आहे दान झालं. त्याच्यानंतर आहे दम. दम म्हणजे काय की इंद्रियांना पूर्णपणे वश करण्याचं नाव आहे दम. शम दम हे बघितलं होतं आपण मागे. म्हणजे इंद्रिये, अंतःकरण, शरीराकडून कोणतीही प्रवृत्ती शास्त्र निषिद्ध होता कामा नये. दमन करायचं. पूर्वी आपली आई आपल्याला म्हणायची ना, दम धर. एखादी गोष्ट आपण जर मागितली, अगदी आकांत तांडव गेलं, मला पाहिजे मला पाहिजे, तर ती म्हणायची दम धर दम धर. दम म्हणजे काय, त्या इंद्रियांना दमन करण्याची सवय आपल्याला लहानपणापासून लावलेली आहे. की एखादी गोष्ट जर तुला पाहिजे आहे ना, थांब थोडा वेळ, थोड्या वेळाने मिळेल. म्हणजे ती दमन करण्याची सवय लागते. शास्त्रविहित प्रवृत्तीसुद्धा आपल्या स्वार्थ आणि अभिमानाचा त्याग करून केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच झाली पाहिजे. की काही जे करायचं आहे ना, ते दुसऱ्याच्या हितासाठी केलं पाहिजे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीने मग इंद्रिय लोलुपता, आसक्ती आणि पराधीनता राहत नाही. आणि मग त्याच्यामुळे इंद्रियांचं आचरण शुद्ध आणि निर्मळ होतं. म्हणजे दम हा गुण आला की त्याची अंतःशुद्धी होते, बाह्यशुद्धी होते. म्हणून दम हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्या साधकामध्ये कुठलाही दोष राहत नाही. स्वार्थ, अभिमान, आसक्ती, कामना इत्यादी दोष त्याच्याकडे राहत नाही. आणि कालांतराने त्याचा मग इंद्रिय संयम होतो. इंद्रिय संयमाची त्याला सवय लागते. म्हणून दम हा गुण महत्त्वाचा सांगितला. त्याच्यानंतरचा आहे यज्ञ. आता यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की चौकोनी यज्ञकुंड केलेलं आहे, त्याच्यामध्ये समिधा वगैरे घातलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुपाचं हवन करतात, इतर काय काय पदार्थांचं हवन करतात. आता तो तर एक यज्ञ बरोबरच आहे. पण गीतेने जो यज्ञ सांगितलेला आहे तो म्हणजे आधीचे यज्ञ सांगते की वर्णाश्रमानुसार होम, बली, वैश्वदेव इत्यादी यज्ञ सांगितलेले आहेत. पण गीतेच्या दृष्टीने आपला वर्ण, आश्रम, परिस्थिती यानुसार आपल्याला जे कर्तव्य प्राप्त झालेलं आहे ते कर्तव्य योग्य रीतीने करणं म्हणजे यज्ञ करणं आहे. आपला स्वधर्म उत्तम रीतीने पाळणं म्हणजे यज्ञ करणं. असा यज्ञाचा अर्थ गीतेने सांगितलेला आहे. तो आपण मागे 3-4 अध्यायामध्ये बघितलेला होता. आणि तेही स्वार्थ आणि अभिमानाचा त्याग करून दुसऱ्यांच्या हिताच्या भावनेने, की याच्यामध्ये दुसऱ्याचं हित झालं पाहिजे आणि भगवंताच्या प्रित्यर्थ हे मी करत आहे असं त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. व्यापार, शेती, नंतर शरीरनिर्वाह संबंधी खाणे, पिणे, चालणे, फिरणे, झोपणे ह्या सगळ्या गोष्टी हा जो साधक असतो हा भगवंताच्या प्रित्यर्थच करत असतो. आणि त्यामुळे त्याचा तो यज्ञ होतो. आपला यज्ञ होत नाही, आपलं सदकर्म होतं. पण जर निष्काम भावनेने केलं, दुसऱ्याच्या सेवेसाठी केलं आणि परमात्मा हा मुख्य हेतू मनामध्ये ठेवून केलं, कुठलंही कर्म असो मग तो मात्र यज्ञ ठरतो. तसेच माता, पिता, आचार्य, गुरुजन इत्यादींच्या आज्ञेचे पालन करणे हा पण एक प्रकारचा यज्ञच आहे. त्यांची सेवा करणे, त्यांना मन, वाणी, शरीर आणि धनाने सुख देऊन त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेणे हा सुद्धा यज्ञ आहे. गाय, ब्राह्मण, देवता, परमात्मा इत्यादीचे पूजन करणे, त्यांचा सत्कार करणे हे सगळे यज्ञाचे प्रकार आहेत. मग यज्ञ हा गुण झाला दैवी संपत्तीतला. आता आहे स्वाध्याय. आपल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी भगवन नामाचा जप गीता, भागवत, रामायण, महाभारत इत्यादींच्या पाठनाचे नाव स्वाध्याय आहे. आणि दुसरा एक अर्थ असा पण आहे की स्वाध्याय म्हणजे काय की आपली जी स्व आहे, आपल्या आतला जो स्व आहे त्याचं अध्ययन करणे. स्वचं अध्ययन करणं म्हणजे सुद्धा स्वाध्याय आहे. स्वतःच्या वृत्तीचं, स्वरूपाचं, स्थितीचं योग्य रीतीने अध्ययन करणं म्हणजे स्वाध्याय. आणि यातही साधकाने आपल्या वृत्तीवरून आपल्या स्थितीची परीक्षा करू नये, तर वृत्तीच्या अधीन आपली स्थितीही मानू नये. कारण काय, वृत्तीसारखी येत असते, जात असते, सतत बदलत असते. वृत्ती कधी एकसारखी राहत नाही.
मग त्या वृत्तींना शुद्ध करण्याचं काम करायचं. वृत्ती शुद्ध करणं, ती शुद्धी अंतःकरण शुद्धी जेव्हा होते तेव्हा मग तो साक्षात परमात्माचा अंश तर आहेच आहे. भगवंता ममय वंश जीवलोके सांगितलेलंच आहे. म्हणजे रजोगुण कमी करून तमोगुण पूर्णपणे घालवून, रजोगुण कमी करून सत्वगुण अधिक अधिक वाढवून मग अशा पद्धतीने तो परमात्म्याचा अंश होऊ शकतो. आणि मग त्याच्याकडे स्वाध्याय हा सुद्धा गुण येऊ शकतो. त्याच्या पुढचं आहे तप. तप म्हणजे काय की भूक तहान ह्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, सर्दी आहे, गरमी आहे, पाऊस पडतो, ह्या सगळ्या गोष्टींना सहन करणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं तप आहे बरं का. आपण काय करतो, थंडी पडली खरं, बापरे किती थंडी आहे, किती थंडी. आता आजच आम्ही गेलो होतो सकाळी सकाळी आरतीला गोंदवलेकर महाराजांच्या इथे. आता खरं तर उन्हाळा सुरू झाला आहे तरीसुद्धा सकाळच्या वेळेस खूप थंडी असते. त्यामुळे शाल घाला, टोपी घाला, असं करून पाय थंडगार पडतात बर्फासारखे. मग ते आपण म्हणतो की किती थंडी वाजते. तर त्यांचं म्हणणं हे जे निसर्गानुसार जे जे काही येईल, खूप ऊन पडेल, गरमी होईल, खूप थंडी पडेल, थंड वाटेल, ह्या सगळ्या गोष्टींना सहन करणं म्हणजे तप आहे तुमचं. शारीरिक तप झालं ते. मग या तपामध्ये भूक तहान इत्यादींनाही सहन करता आलं पाहिजे. आपल्याला भूक तहान लागते म्हणून पाण्याची बाटली बरोबर घेऊन जातो आम्ही. म्हणजे वास्तविक साधन करत असताना अथवा जीवननिर्वाह करत असताना देश काल परिस्थितीला अनुसरून कष्ट तर पडतात. जी काही परिस्थिती असेल, जे काय वातावरण असेल त्याप्रमाणे विघ्न येणार, कष्ट पडणार, संकट येणार, परंतु ते प्रसन्नतापूर्वक सहन करणं हे फार महत्त्वाचं आहे की जे काय येईल ते प्रसन्नतापूर्वक. म्हणून हे छान आहे बघा, आगते स्वागतम कुर्यात गच्छतम न निवारयेत यथा प्राप्तम सहेज सर्वम सा तपस्योत्तमोत्तमा. म्हणजे यांनी अर्थ दिलाय तप म्हणजे काय, तर प्रारब्धाने जी परिस्थिती येईल त्याचे स्वागत करावे. आगते स्वागतम कुर्यात, हे मला फार आवडलं की प्रारब्धाने जी काय परिस्थिती येईल त्याचं स्वागत करावं, जाणाऱ्यालाही रोखू नये आणि जे प्राप्त होईल त्यालाही थांबवू नये, तसेच सहन करावे. हेच उत्तमातील उत्तम तप आहे. छान सोपे सोपे अर्थ याच्यात आहेत, त्यामुळे मी हे घेतलं आहे सांगायला. एकदम छान. कारण या तपामध्ये पूर्वी केल्या गेलेल्या पापांचा नाश होतो आणि सहन करणाऱ्यात सहन करण्याची एक नवी शक्ती निर्माण होते, नवीन बल निर्माण होतं. म्हणून साधकांनी अशा प्रकारचं तप केलं पाहिजे. साधक जेव्हा साधन करतो तेव्हा त्या साधनेत अनेक प्रकारची विघ्ने मानत असतो. म्हणजे तो आपण स्वतःहूनच विचार करत असतो की मला एकांत मिळाला तर मी साधन करू शकतो, वातावरण शुद्ध असेल तर मी साधन करू शकतो. या सर्व अनुकूलतेच्या इच्छा न करणे. आम्ही सकाळी उठून जर ध्यानाला बसलो समजा, तर काय म्हणतो, आजूबाजूचे आवाज नको बाबा, आजूबाजूचे आवाज आले की ध्यान लागत नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशी अनुकूलतेची इच्छासुद्धा करायला नाही पाहिजे. जे आहे त्या परिस्थितीमध्ये करायला पाहिजे, त्याला तप म्हणतात. साधकाने आपले साधन परिस्थितीच्या अधीन मानू नये, तर त्याने परिस्थितीनुसार आपले साधन बनवावे. साधकाने एकांतात साधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु एकांत नाही मिळाला तर मिळालेली परिस्थिती भगवंताकडून मिळाली आहे असे समजून विशेष उत्साहाने प्रसन्नतापूर्वक साधनेत प्रवृत्त झाले पाहिजे. जे काय झालं, तप झालं. त्याच्या पुढचं आहे आर्जवम. काय आपला श्लोक होता, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानन दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. आता 6वा गुण आहे आर्जव. आर्जव म्हणजे काय, साधेपणा, सरळपणा म्हणजे आर्जव आहे. आणि ही सरळता साधकाचा विशेष गुण आहे. साधकाने अशी इच्छा केली पाहिजे की दुसऱ्या लोकांनी मला, म्हणजे काही लोक करतात आर्जव, पण कसं तर त्यांना असं वाटतं की लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझा व्यवहार जर योग्य नसला तर लोक मला श्रेष्ठ समजणार नाहीत, मोठं समजणार नाहीत, म्हणून मला सरळतेने राहिलं पाहिजे.
म्हणजे असं असं ज्याच्या मनात येतं याला दंभ म्हणतात, की लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जो चांगलं वागतो ते एक प्रकारचं कपटच आहे. आणि यामुळे काय होतं, साधनामध्ये कृत्रिमता येते. म्हणून त्यांनी सांगितलं की साधकात वास्तविक सरळपणा, साधेपणा पाहिजे. मग लोकांनी काही का म्हणेना त्याला, त्याचा तो स्वभावच पाहिजे सरळपणाचा. आणि त्यामुळे साधकाची कुठली हानी होत नाही, तर त्याचा त्यामुळे उद्धारच होतो. म्हणजे काही काही लोकांचं असतं ना व्यवहारामध्ये, दाखवायचे दात वेगळे असतात, चावायचे दात, खाण्याचे दात वेगळे असतात असं म्हणतात ना. पण तसं नाही. हा जो आर्जवी असतो ना आपला, हा रुजुता हा गुण येतो याच्यामध्ये. आर्जवी म्हणजेच रुजुता, मला वाटतं अर्जुन म्हणून नाव पडलेलं आहे. अर्जुन, सरळपणा, अर्जुनाकडे सरळपणा होता म्हणून त्याचं नाव अर्जुन झालेलं आहे. तर असा हा अर्जव गुण आहे की त्यांनी सांगितलं महात्म्याचे, या महात्म्याचं मन, वचन आणि कर्म या तिन्हीमध्ये एकच गोष्ट असते. काही काही लोकांचं कसं असतं, करतात एक, बोलतात एक, मनामध्ये तिसरंच असतं. परंतु हा जो महात्मा असतो, ज्याच्याकडे आर्जव हा गुण आहे, तो कसा असतो की त्याच्या मनामध्ये जे असतं तेच त्याच्या वचनात असतं आणि तेच त्याच्या कर्मात असतं. आपण अनेक संतांची उदाहरणं आतापर्यंत पाहिलेली आहेत. एकनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज, रामदास स्वामी आपला, की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जसं बोलायचे तसंच करायचे ते. आधी केले मग सांगितले, असं त्यांचं वागणं होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या आर्जव या गुणामध्ये येतात. म्हणून साधकाच्या शरीर, वाणी आणि मनाच्या व्यवहारात कोणतीच कृत्रिमता राहू नये, त्याच्यात स्वाभाविक सरळता असावी असं सांगितलेलं आहे. आता दुसरा श्लोक आपण बघूया. पहिला श्लोक झाला आपला, दुसरा श्लोक आहे, थांबते 2 मिनिट.